भाताबरोबर हा सांबार खूप छान लागतो. हा साऊथ इंडियन सांबार कसा बनवायचा तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे. रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. हा साऊथ इंडियन सांबार खूप टेस्टी आहे आणि चविष्ट कसा बनला जातो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये मी मोठा चमचा तेल घालून घेतलं आहे. आपण फोडणी घालून घेणार आहोत. तर त्यामध्ये मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, हिरवी मिरची आणि लाल मिरची घेतली आहे, बारीक चिरून कांदा घेतला आहे. तर पहिल्यांदा मी फोडणीमध्ये लसूणच्या पाकळ्या 10-12 बारीक चिरून घेतल्यात, त्या मी टाकून घेतलेल्या आहे आणि राई जिरं 1-1 टीस्पून घातलं आहे आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि लाल मोठ्या मिरच्या अशा 2-3 घेतलेल्या आहेत, त्या मी टाकून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित फोडणी लालसर होईपर्यंत करून घ्यायची आहे. कांदा आणि कढीपत्ता त्यात टाकून घेतलेला आहे. एक मोठा कांदा घेतला आहे, 10-12 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपण फोडणी घालून घेतली आहे आणि कांदा टॅमॅटो असा मोठासा असा चौकोन आकारात मी कापून घेतला आहे. त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. 1.5 चमचा मीठ घातलं आहे आणि 1-1 टीस्पून हळद घातली आहे, हिंग घातलं आहे आणि लाल मसाला मी जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा तिखट घालून घ्यायचं आहे. 2 टीस्पून लाल मसाला घातला आहे. सांबार मसाला बाजारात मिळतो तो मी 3 चमचे सांबार मसाला घातला आहे. त्यामध्येच मी 150 ग्रॅम भोपळा असा लांब पातळ त्याचे कापून घेतलेले आणि शेंग्याचे 3 शेंगे घेतले, त्याचे मी तुकडे असे करून घेतले. शेंगा अशा तुकडे करून घेतलेत आणि पाणी घालून मी असा मसाला चांगला भाजून घेतला आधी आणि मग 1 ग्लास पाणी घालून मी तो वाफेवर शिजवून घेणार आहे. भाज्या चांगल्या आपल्या शिजल्या गेल्या आहेत. याप्रमाणे वाफेवर मी 10 मिनटं शिजवून घेतलं आहे. त्यात मी चिंचेचा कोळ 1 मोठा चमचा घातला आहे. रेडीमेड बाजारात चिंचेचा कोळ भेटतो तो घाला किंवा तुम्ही चिंच गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि मग ती घालू शकता. 1 गुळाचा खडा घातला आहे. आंबट गोड अशी सांबाराला टेस्ट येईल. तूर डाळ मी अशी व्यवस्थित कुकरमध्ये शिजवून घेतली आणि त्यामध्ये मी मिक्स करून घेतले. याप्रमाणे आपला सांबार तयार झाला आहे. पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढी ग्रेव्ही करू शकता तुम्ही सांबाराची. याप्रमाणे आपण 1 ग्लास पाणी घालून ग्रेव्ही तयार करून घेतली आहे आणि 10-15 मिनटं आपण मीडियम गॅसवरती मी हा सांबार शिजवून घेतलेला आहे. याप्रमाणे आपला सांबार तयार झालेला आहे. हा सांबार भाताबरोबर नक्की खाऊन बघा, खूप छान लागतो आणि हा सांबार तुम्ही बनवू शकता. बाजारात सांबारचा मसाला भेटतो तोही करू शकता किंवा मी माझ्या व्हिडिओवर सांबार मसाला दाखवला आहे तो बनवून तुम्ही हा सांबार बनवू शकता.